स्ट्रायकिंग एंडला आपण पाहू शकाल विकी पाटील, नॉन स्ट्रायकिंग एंडला समीर आहे. ही सलामीची जोडी तुर्बे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. चार षटकाचा सामना असेल. जाऊया मित्रांनो, पंचांचा इशारा येत आहे. सलामीची जोडी स्ट्रायकिंग एंडला विकी पाटील, नॉन स्ट्रायकिंग एंडला समीर. पहिला षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेअरचा अभिषेक आलाय ओव्हर नंबर पहिला हाताळण्यासाठी. मॅच सुरू होते मित्रांनो. पहिला षटक अभिषेक. यावेळेस हा ब्रेकर फुल करायचा प्रयत्न होता. टप्पा काढल्यानंतर उसळी घेतली. बॉलला पहिला चेंडू निर्धाव चेंडू घेतोय गोलंदाज अभिषेक. राईटम ओव्हर द विकेटने पहिला षटक हाताळत असताना पहिला चेंडू निर्धाव टाकलाय. बॉल तयार अभिषेक. यावेळेस पुन्हा एकदा हाफ ब्रेकर आणि पंचांनी इशारा दिले वन बाउंसची. इथे वन बाउंसची ताकीद मात्र गोलंदाजाला दिले. लागोपाठचा हा दुसरा चेंडू होता बाउन्सर पद्धतीचा. काकी मावशी बंद आहे, बाहेरून जावा. वन बाउंसची ताकीद दिले. दुसरा चेंडू होता जो डॉट बॉल आलाय. अभिषेक. बॉल तयार. यावेळेस फटका चांगला आहे, कुठलाही प्रोटेक्शन नाही. बॉल सरळ चाललाय. 3 बॉल. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. विकी पाटीलच्या बॅट मधून येतोय हा रॅकिंग चौकार. एक फटका होता, क्लास दाखवलाय विकी पाटील याने आणि चौकार मात्र ठोकलाय. आणि चौकाराच्या साह्याने मात्र संघाचं आणि आपला अकाउंट इथे मात्र ओपन केलाय विकी पाटीलने चौकाराच्या साह्याने. टीमची धावसंख्या 4 या आकड्यावरती. बॉल तयार अभिषेक. यावेळेस मोठा फटका स्क्वेअर लेगला उडवलाय, परंतु बॉल चाललाय. पंचांचा इशारा येणं बाकी आणि बॉल सरळ जाईल सीमा पार. येते विकी पाटीलच्या बॅट मधून हा दुसरा चौकार. ही स्क्वेअर लेगला जी लाईन पट्टी आहे त्याच्या जर बाहेर बॉल लागून गेला तर धावी आहे, लक्षात घ्या. आणि जी स्क्वेअर लेगची बिल्डिंग आहे तिथे कुठेही लागला तर षटकार आहे, लक्षात घ्या. चौकार आलाय. इथे यावेळेस फक्त हलक्या हाताने दिशा दिले विकी पाटील याने. संयमाचं क्रिकेट खेळत असताना 2 चौकार आल्या. तदनंतर मात्र एक सिंगल मात्र ढकलली. सेन्सिबल क्रिकेट, संयमाचं क्रिकेट विकी पाटील दाखवत असताना यावेळेस मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न शरीरावरती येऊन आदळलाय, परंतु कॉलिंग नव्हता. पण शेवटच्या अखेर मात्र एक चोरटी धाव मात्र काढून घेतली. लेग बायच्या स्वरूपात आलाय 1 धाव. टीमची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते. टॉस हारल्यानंतर तुर्बे हा संघ बॅटिंग करत असताना तब्बल पोहोचलाय 10 या आकड्यावर बिनगड्याच्या मोबदल्यावरती. ओव्हर नंबर पहिला इथून समाप्त झालाय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. दोन चौकार
आणि हॅट्रिकसाठी लगवले तर 500 रुपये राजादादा पाटील यांच्या वतीने आणि षटकार देखील ठोकला तरी 500 रुपये राजादादा पाटील यांच्या तर्फे आहे, लक्षात घ्या. पैशांची खैरात इथे लावत असताना राजादादा पाटील आपले फलंदाजीवरती लगातार ते 3 चौकार लगवले. फलंदाज तर 500 रुपये, तदनंतर 3 षटकारासाठी लगातार 500 रुपये ही पैशांची खैरात येथे लावण्यात आले राजादादा पाटील यांच्या वतीने. निलेश आलाय ओव्हर नंबर दुसरा इथून हाताळण्यासाठी. विकी पाटील याने 2 चौकार आतापर्यंत लगवलेत. मोठा फलंदाज आहे टेनिस क्रिकेट जगतामधला. विकी पाटीलने अनेक स्पर्धे गाजवलेत आणि तोच फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. 2 चौकार आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आल्यात. ओव्हर नंबर दुसरा निलेश गोलंदाजी ट्रॅकवरती फिल्डिंगमध्ये थोडी सजावट करत असताना सामना चालू करा पंच. यावेळेस बॅकफूटवरती जाऊन मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न, परंतु स्वेअरलेगला मात्र क्षेत्ररक्षक आलाय. अवघ्या एकच धाव मात्र घेतलंय. या सिंगल बरोबर टीमची धावसंख्या जाऊन पोचते तब्बल 11 या आकड्यावरती. बिनगड्याच्या मोबदल्यावरती ही चांगली बाब आहे. आतापर्यंत एकही विकेट मात्र गमावली नाही. बॅटिंग करत असताना तुर्बे असंघ समीर आलाय आता स्ट्रायकिंग एंडला. समीर देखील हाही घातक फलंदाज आहे. याही फलंदाजाने अनेक स्पर्धा गाजवलेत. यावेळेस मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न, बॅटची कड लागून मात्र बॉल जातोय सरळ स्वेअरलेगला. जिथे प्रोटेक्शन आहे क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगलच मिळेल. या सिंगल बरोबर टीमची धावसंख्या जाऊन पोचते. एकेरी दुहेरीचं शांततेचं क्रिकेट आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय, परंतु विकी पाटील समीर आहे. थोडीशी वेळ लागेल मित्रांनो, पण बॉल मात्र जाईल षटकाराच्या बाहेर. यामध्ये क्षमता नाही, परंतु क्रिकेट आहे. टीमची धावसंख्या 12 या आकड्यावरती. ओव्हर नंबर दुसरा, 4 षटकाची मॅच. टीम मीटिंग करू नका, जास्त प्रमाणामध्ये वेळ घेऊ नका. तलवली संघ ओव्हर नंबर दुसरा प्रगतीपथावर असताना निलेश गोलंदाजी ट्रॅकवरती राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न. स्वेअरलेगचा क्षेत्ररक्षक प्रयत्न चांगला केला, परंतु बॉल सरळ जाईल. बघता बघता सीमा पार विकी पाटीलच्या बॅटमधून आलाय हा चौकार. क्रॅकिंग चौकाराच्या साहाय्यानं टीमची धावसंख्या मात्र आता तब्बल जाऊन पोहोचते बिनगड्याच्या मोबदल्यावरती 16 या आकड्यावरती. जे तिन्ही चौकार आल्यात मित्रांनो ते विकी पाटीलच्या बॅटमधून आल्यात. यावेळेस मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न, अपील केले, परंतु बॉल थोडासा खालती राहिला. आयर्नवरती येऊन आदळला बॉल. मला वाटतं या ओव्हरमधल्या शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. ओव्हर नंबर दुसऱ्यामधल्या टीमची धावसंख्या आहे. चौकार खाल्ल्यानंतर खूप चांगलं कमबॅक केले निलेशाने. डॉट बॉल टाकले. यावेळेस मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची कड लागली आणि बॉल मात्र सरळ गेलाय. बहुसंख्य क्षेत्रामध्ये एकच धाव मिळेल. एका धावबरोबर टीमची धावसंख्या 17 या आकड्यावर. ओव्हर नंबर दुसरा प्रगतीपथावर असताना शेवटचा बॉल. शिल्लक आहे. निलेशाने चौकार खाल्ल्यानंतर काय कमबॅक केलंय. यावेळेस मोठा फटका उडवण्याचा प्रयत्न, परंतु मिस टायमिंग शॉट. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आहे. 1 धाव कंप्लीट. आणि मात्र माफ करा, एकच धाव घेतलाय, कारण की थोडासा दुखापट तिथे विकी पाटील यांना झालाय. टीमची धावसंख्या 18 या आकड्यावर. षटक क्रमांक दुसरा इथून समाप्त झालाय. 2 षटकाच्या अखेरीस
टॉस हारल्यानंतर बॅटिंग करत असताना टीम तुर्बे अ संघ बिनगड्याच्या मोबदल्यावरती पोहोचलाय 18 या आकड्यावरती. थोडीशी दुखापत आहे विकी पाटील याला, तरी पण मैदानाच्या आतमध्ये आहे. आपल्या संघासाठी मात्र खेळ करत असताना 3 चौकार विकी पाटीलच्या बॅटमधून आल्यात. 12 चेंडूचा आता खेळ मात्र शिल्लक आहे. सलामीची जोडी ती आहे ती मैदानामध्ये अजूनपर्यंत आहे. 12 चेंडूंचा आता खेळ बाकी आहे. पहिल्या इनिंगचा 2 ओव्हर समाप्त झाले. टीमची धावसंख्या 18, एकही गडी न गमावता. ओव्हर नंबर 3 इथून हाताळण्यासाठी आलाय गोलंदाज राकेश पाटील आलाय. समोर असेल केणी क्रिकेट जगतातला एक मोठा खेळाडू विकी पाटील. यावेळेस फटका चांगला आहे, गॅप शोधलाय, 1 बाउन्स, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. व्हॉट अ शॉट, विकी पाटील बॅट मधून आलाय हा 4था चौकार. 4 धावांना टीमची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते बिनगड्याच्या मोबदल्यावरती 22 या आकड्यावर. सुरेख फटकेबाजी. अशाच बॅटिंगसाठी तर ओळखला जातो विकी पाटील. काय या फलंदाजाचं नाव, प्रत्येक वेळी मात्र कॉमेंटेटर पण नाव घेत असतो, कारण की विकी पाटील तो फलंदाज आहे कोणत्याही क्षणी आपलं रूप धारण करू शकतो. यावेळेस खूप चांगला बॉलला चॉप केला आणि क्षेत्ररक्षकाच्या अवघ्या डोक्यावरून गेलाय. 1 धाव मात्र तिथं कंप्लीट केली. या सिंगल बरोबर टीमची धावसंख्या जाऊन पोचते तब्बल 23च्या घरामध्ये. लॉस ऑफ 0 विकेट समीर आहे. समीरने मात्र एकच बॉल मात्र फेस केलाय. ओव्हर नंबर 3 राकेश पाटील हाताळत असताना राईट ओव्हर द विकेटने पहिल्या बॉलवरती चौकार लगवला विकी पाटीलने. तदनंतर एक सिंगल घेतले. टीमची धावसंख्या 23 या आकड्यावरती. समीर आलाय. टीम मीटिंग करू नका, तळवली संघ सामना चालू करा. राकेश पाटील सज्ज होते. आता समीर आहे स्ट्रायकिंग एंडला. यावेळेस फुल टॉस, वॉटर शॉट, चुकीला माफी नाही. बॉल सीमा पार. समीरच्या बॅट मधून होतोय हा घणाघाती प्रहार. इट्स आउट ऑफ द पार्क. बिग 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 षटकार. फटका, काय लाजवाब. या षटकाराच्या साहाय्याने टीमची धावसंख्या जाऊन तब्बल पोहोचते टीम तुर्बे अ या संघाची 29च्या घरामध्ये. बॉल आलाय मैदानाच्या आतमध्ये. पहिला षटकार आलाय. दर षटकाराची हॅट्रिक लगवली. 3 बॉलवरती 3 षटकार, तर रोख रक्कम 500 रुपयाचा पारितोषिक देण्यात येईल. राजादादा पाटील यांच्याकडून पहिला षटकार ठोकलाय समीर याने. टीमची धावसंख्या 29. ओव्हर नंबर 3 प्रगतीपथावर असताना राकेश पाटील राईट ओव्हर द विकेटने. यावेळेस पुन्हा मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न, परंतु बॉलर बॅक ड्राईव्ह स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये शेवटी बॉलला अडवला. खूप चांगला बॉल. षटकार खाल्ल्यानंतर दुसऱ्या बॉलवरती कमबॅक केले गोलंदाज राकेश पाटील याने. टीमची धावसंख्या 29. अजूनही 2 बॉल शिल्लक आहे. ओव्हर नंबर 3 मधल्या 4 बॉल टाकून झाल्यात आणि यावेळेस पंचांचा इशारा येईल. ऑफस्टंपच्या बाहेर बॉल जाताना दिसला आणि पंचांचा इशारा आलाय की व्हाईट बॉल आहे. एक अतिरिक्त धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 30च्या घरामध्ये. तुर्बे हा संघ 4 चौकार आपण पाहिले विकी पाटीलच्या बॅटमधून आणि 1 षटकार मात्र पाहिली समीरच्या बॅटमधून. बॉल तयार. यावेळेस फटका चांगला आहे आणि बॉल सरळ जाईल. 1 बाउन्स, बॉल सीमा पार. समीरच्या बॅटमधून येतोय हा चौकार.
पुरेक फटका लगवलेला लॉंग ऑफला. टीमची धावसंख्या तब्बल जाऊन पोचते 3400 घरामध्ये. 34 शेवटचा बॉल शिल्लक आहे. यावेळेस फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. एकच धाव घेतले तिथं कारण की थोडासा दुखापट आहे. विकी पाटील याला एक सिंगलच घेतले आणि अशा रीतीने षटक क्रमांक 3 इथून होतंय समाप्त. आणि 3 षटकाच्या अखेरीस टॉस हारल्यानंतर बॅटिंग करत असताना तुर्बे हा संघ पोचलाय बिनगड्याच्या मोबदल्यावरती 35 या आकड्यावर. 35 0. चला तर पुन्हा एकदा जाऊया मित्रांनो. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. टीमची धावसंख्या 35. खूप चांगली भागीदारी राहिले दोन्ही बॅटरची आतापर्यंत. एकही विकेट मात्र इथून गमावला नाही तुर्बे या संघाने. ही भागीदारी मात्र फार महत्त्वाची होती आणि ती मात्र भागीदारी दोन्ही फलंदाजामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. 4 चौकार मात्र विकी पाटीलच्या बॅटमधून, तदनंतर 1 षटकार आणि 1 चौकार मात्र समीरच्या बॅटमधून. ही भागीदारी मित्रांनो आतापर्यंत चांगले राहिले टीम तुर्बे या संघाकडून. ओव्हर नंबर 4 हाताळण्यासाठी निखिल आलाय. निखिल सावंत शेवटचा षटक. यावेळेस मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न परंतु पंचांचा इशारा आलाय. इट इज अ वाईट बॉल. ऑप्शनच्या बाहेर बॉल जाताना दिसला. तटस्थ पंच. एक्स्ट्रा धावानं टीमची धावसंख्या 36. ओव्हर नंबर 4 शेवटचा षटक. हाणामारीचं षटक, धाबा जमवणारा षटक. यावेळेस धीम्या गतीने टाकलेला हा बॉल होता. बोटांचा खूप चांगला वापर. चांगल्या टप्प्यावरती मात्र बॉलला टाकला. चांगल्या लाईनवरती येते निर्धाव चेंडू. $36. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा बीट होतो. इथं चकमा देऊन गेला बॉलनं समीर याला. लागोपाठचा हा दुसरा चेंडू होता. त्याने डॉट बॉल टाकले. पडल्यानंतर पहा मित्रांनो बाहेरून वळण घेतला. ॲक्शन रिप्लेमध्ये आम्ही इथून पाहतोय. 2 चेंडू आतापर्यंत खूप चांगल्या पद्धतीने टाकलाय निखिल सावंत याने. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न परंतु बॅटची कड मला वाटते घेतल्या आणि फलंदाज मात्र इथे बाद होताना दिसेल समीर याने. पहिला धक्का, पहिला हादरा टीम तुर्बे या संघाला. समीरने 1 चौकार आणि 1 षटकारच्या साह्याने 8 बॉलमध्ये त्याने 12 धावा मात्र करून बाद झालाय. आता न्यू कॅन्डिडेट, न्यू पार्सल मैदानाच्या आतमध्ये जाताना दिसेल आपल्याला. स्वप्नील पाटील इन नंबर 3 मध्ये बॅटिंग करण्यासाठी आलाय. 12 धावांची छोटीशी पारी का होईना परंतु 12 धावांचा मोलाचं योगदान देऊन मात्र समीर हा फलंदाज मात्र बाद झालाय आणि पहिला झटका देखील टीम तुर्बे या संघाला लाभलाय. शेवटचा षटक प्रगतीपथावर असताना मला वाटतं या ओव्हरमधल्या शेवटचे 3 बॉल शिल्लक आहे आणि न्यू कॅन्डिडेट, न्यू पार्सल मैदानाच्या आतमध्ये आलाय. स्वप्नील पाटील आलाय. 3 बॉल शेष आहे. पाहिजे स्वप्नील काय करेल आपल्या संघासाठी. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. स्वप्नील पाटील. 3 चेंडू शिल्लक आहे. यावेळेस मला वाटतंय पंचांचा इशारा येईल. यस, वाईट बॉल. लेग स्टंपच्या
बाहेर बॉल होता. पंचांनी इशारा केला की हा वाईट आहे. एक अतिरिक्त धाव. टीमची धावसंख्या 37. यावेळेस पुन्हा एकदा धीम्या गतीने टाकलेला बॉल, परंतु जास्तच बाहेरचं वळण घेतलाय. पंचांचा इशारा आलाय की व्हाईट बॉल. आतापर्यंत 4 चेंडू जे आहेत ते व्हाईट मध्ये टाकलेत. मी म्हणेन गोलंदाज निखिल याने. टीमची धावसंख्या 38. 3 बॉल अजूनही शिल्लक. यावेळेस मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न, परंतु पंचांकडे अपील होती आणि ती अपील मात्र फेटाळली. खूप चांगला बॉल पडल्यानंतर मात्र पायावरती येऊन आदळला. फलंदाजाला काही चेंडू समजला नाही. चकमा दिले मी म्हणेन स्वप्नील पाटील या फलंदाजाला. आणि येते निर्धाव चेंडू. खूप चांगली गोलंदाजी करत असताना बोटांचा खूप चांगला वापर करतोय. यावेळेस सुरेख फटका आणि बॉल सरळ जाईल सीमा पार. इट्स आउट ऑफ द पार. स्वप्नील पाटीलच्या बॅटमधून येतोय हा मॅक्सिमम षटकार. या 6 धावांनाच धाव फलक तब्बल जाऊन पोहोचतोय. त्या गतीला मात्र ओळखला आणि बॉलला थेट मात्र पाठवलाय काऊ कॉर्नरच्या. या बॉलवरती जर षटकार लगवला तर 2000चा पारितोषिक. यावेळेस मला वाटते पंचांचा इशारा व्हाईट बॉल. विजय आग्रारे यांच्याकडून जर या एक बॉलवरती जर षटकार लगवला स्वप्नील पाटीलने तर रोख रक्कम 2000 रुपये कॅश दिले जाईल. यावेळेस मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न होता, परंतु बीट झालाय. शेवटच्या बॉलवरती मात्र गोलंदाजाने कमबॅक केले. टार्गेट तर सेट झालाय. 4 ओव्हरचा इथून खेळ समाप्त झालाय. टॉस जिंकला होता. टॉस जिंकून मात्र गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला टीम तळवली या संघाने आणि थेट 4 षटकाच्या समाप्तीनंतर 45 धावांवरती मात्र थांबवला टीम तुर्बे या संघाला. आणि आता तलवली या संघाला जिंकण्यासाठी येणारे 24 बॉल आणि 46 धावांची गरज. त्या अगोदर मित्रांनो जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा आणि बघत राहा. 30+ तुर्बेगाव आयोजित भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 2025 हा थरार, हा महाकुंभ, हा क्रिकेटचा मेळावा. आणि आज फायनल डे आहे मित्रांनो. कालचा जर 2 दिवस विचार केला तर आपण शुक्रवारी तो पहिला संघ होता कोपर खेरणे संघ ज्याने चिठ्ठीमध्ये बाजी मारली. तदनंतर शनिवारचा दिवस, कालचा दिवस मित्रांनो. कालच्या दिवसांमध्ये संपूर्ण दिवस या संघाच्या नावावरती आणि आज मात्र फायनल डे आहे. आज पाहूया मित्रांनो तो तिसरा संघ कुठला आहे जो चिठ्ठ्यांमध्ये प्रवेश करेल. जाऊ नका मित्रांनो, येऊया पुन्हा एकदा आपण 2 मिनिटांनंतर. जशमित स्वप्नील पाटील हे देखील उपस्थित आहे. स्वप्नील दादाचे सुपुत्र तलवली संघाचे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना दिसत आहे. 4 ओव्हरमध्ये 1 गड्याच्या मोबदल्यावरती 45 धावा मात्र तुर्बे या संघाने कुठल्या आणि टार्गेट दिले ते म्हणजे टीम तळवली या संघाला जिंकण्यासाठी 24 बॉल आणि 46 धावांची गरज.
टार्गेट 46 टू विन. युवा निलेश घरात. विजय पाटील यांना देखील सुवर्ण संधी आहे. प्रत्येक झेलवरती लिब्रिझोल कंपनी दरम्यान 200 रुपयाचा पारितोषिक देण्यात आले. विजय पाटील याला प्रत्येक झेलावरती 200 रुपयाचा पारितोषिक लुब्रिझोल याच्या माध्यमातून विजय पाटील यांना आलं हे पारितोषिक. प्रत्येक झेलवरती 5 कॅच पकडले तर 1000 रुपये विजय पाटीलच्या खिशामध्ये असणार. आणि असं पण आज रविवारचा दिवस आहे. चला तर मित्रांनो जाऊया मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आलाय अभिषेक. नॉन स्ट्रायकिंग एंडला रुपेश. स्वप्नील पाटील साठी पण सुवर्ण संधी आले. हॅट्रिक जर घेतली तर आमचे प्रतीक पाटील यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपये. पहिल्याच बॉलवरती मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे आणि फलंदाजाचे मात्र बाद झालाय. काय लाजवाब कॅच पकडले. आणि तिथं मला वाटतं क्षेत्ररक्षक होता बॉबी पाटील होता. काय लाजवाब सुरे कॅच. काय बॅलन्स तिथं मात्र सांभाळला स्वतःचा बॉबी पाटील याने. आणि झटका क्रमांक पहिला मात्र दिलं टीम तलवली या संघाला. फलंदाज मात्र बाद झालाय. अभिषेक मात्र ठरलाय गोल्डन टचचा शिकार. स्वप्नील पाटील साठी सुवर्ण संधी. जर हॅट्रिक घेतली तर प्रतीक पाटील यांच्या माध्यमातून रोख रक्कम 500 रुपये देण्यात येईल. आणि विजय पाटीलने जर कॅच घेतले प्रत्येक कॅच वरती त्याला 200 रुपये लुब्रिझोल याच्या माध्यमातून. फुल पैसे आज आपल्या प्लेयर वरती मात्र लावत असताना बंटीला देखील सुवर्ण संधी आहे. झेल पकडला तर 200 रुपये. हे पहा मित्रांनो, हे आहे प्रेम. आपल्या प्लेअरवरती मात्र प्रेम दाखवत असताना बॉल तयार. यावेळेस फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक बॉलला येतोय परंतु चांगलं मात्र तिथं बॅलन्स ठेवला. एक धाव मात्र धावून कंप्लीट केले. आणि अशा रीतीने मात्र निखिल आलाय न्यू कॅन्डिडेट न्यू पार्सल मैदानाच्या आतमध्ये आल्या मात्र आपलं अकाउंट आणि संघाचं अकाउंट मात्र इथे ओपन केलंय. टीमची धावसंख्या 1 गड्याच्या मोबदल्यावर. ओव्हर नंबर पहिला मॅन्डेटरीचा. यावेळेस मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न परंतु बॉल चाललाय खाऊ कॉर्नरला. विपुल पाटील बॉलच्या खाली पकडेल फेकी करेल सहजरित्या मात्र एक धाव कंप्लीट केले. एक धाव बरोबर टीमची धावसंख्या 2 या आकड्यावर. खूप चांगली गोलंदाजी करत असताना मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पहिला षटक मात्र हाताळत असताना स्वप्नील पाटील याने 1 विकेट मात्र प्राप्त केले. 3 चेंडू आतापर्यंत टाकलेत.
त्यामध्ये एक विकेट आणि तदनंतर 2 बॉलवरती मात्र 2 सिंगल दिलेत स्वप्नील पाटील याने. बॉल तयार. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न. विजय पाटील धावताना बॉलच्या पाठी आणि परंतु माफ करा, विपुल पाटील आलाय बॉलच्या खाली आणि त्या अगोदर मात्र 2 धावा मात्र धावून कंप्लीट केले. ओव्हर नंबर पहिला प्रगतीपथावर असताना टीमची धावसंख्या 4 या आकड्यावर 1 गड्याच्या मोबदल्यावरती मॅन्डेटरी पॉवर प्लेचा अजूनही 2 बॉल शिल्लक आहे. बॉल तयार. यावेळेस पुढे सरसावून मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न. अपील आणि फलंदाज इथे झटका क्रमांक 2. फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन. निखिल बाद झालाय. निखिलला मात्र तंबूचा आश्रय दाखवलाय. काय गोलंदाजी केलंय स्वप्नील पाटीलने. अचूक टप्प्यावरती टिचूक गोलंदाजी. सुरेख लाईन लेन वरती मात्र गोलंदाजी करताना दिसला स्वप्नील पाटील. 2 विकेट्स मात्र आणि 4 धावा खर्च केल्यात. अजूनही शेवटचा बॉल बाकी आहे मॅन्डेटरी पॉवर प्लेचा आणि आता बॅकफूट वरती आहे मी म्हणेन टीम तलवली हा संघ, कारण की 2 मोठे फलंदाज मात्र बाद झालेत. इथून एखाद्या फलंदाजाला आपल्या संघासाठी खेळावं लागेल. पहिला ओव्हर घातक गोलंदाजी केली आतापर्यंत स्वप्नील पाटील याने. अवघ्या धावा दिल्यात फक्त आणि फक्त. 4 धावा देऊन मात्र 2 गडी बाद. आज शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे. क्षेत्ररक्षकामध्ये थोडंसं फेरबदल करत असताना विकी पाटील ऍक्टिव्ह आहे या मॅच मध्ये पूर्णपणे. इथे यावेळेस लाजवाब बॉल. अगदी वेग 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 प्रचंड भंटाट वेगाने बॉल मात्र रिलीज केलाय स्वप्नील पाटीलने आणि अशा रीतीने षटक क्रमांक पहिल्यातून समाप्त होते आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस 46 धावांचा पाठलाग करत असताना तलवली हा संघ 2 गड्याच्या मोबदल्यावरती फक्त आणि फक्त 4 या आकड्यावरती आहे आणि हा संपूर्ण ओव्हर जो राहिलाय तो स्वप्नील पाटीलच्या नावावरती राहिलाय. लाजवाब गोलंदाजी. पहिला षटक हाताळत असताना मॅन्डेटरी पॉवर प्लेचा आणि बॅकफूट वरती धक्कललाय टीम तर मित्रांनो जाऊया मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पहिला षटक इथून समाप्त झालाय. टीमची धाव संख्या फक्त आणि फक्त 4 या आकड्यावर. 46 धावांचा पाठलाग करायचा आहे. पाठमोरा करत असताना 2 मोठे धक्के मात्र दिलेत स्वप्नील पाटील याने. पहिला ओव्हर गोलंदाजी करत असताना अवघ्या मात्र 4 धावा खर्च केल्या. 2 विकेट्स मात्र प्राप्त केल्या. इथून तलवली या संघाला जर जिंकायचं असेल तर या स्पर्धेमध्ये जिवंत राहायचं असेल तर हे धावा जे आहे तुम्हाला बनवावे लागेल, कारण की आता बॉल कमी आहे आणि धावा मात्र जास्त आहे. बॉल तयार. यावेळेस मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न. बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक आहे आणि सुरेख झेल. झटका क्रमांक 3. फलंदाज मात्र बाद होतोय. रुपेश फक्त 1 धावाचा योगदान देऊन 200 रुपये मात्र जमा झालेत रुबी झोल कडून. आणि झेल तिथं पकडला विजयाने. जमा झाले 200 रुपये. नवीन फलंदाज आलाय 3 गड्याच्या मोबदल्यावरती.
बॅकफूट वरती आहे संघ आता तलवली. रितेश आलाय इनॅट नंबर 5 मध्ये बॅटिंग करण्यासाठी. पहिल्याच बॉलवर विकेट मात्र प्राप्त केली. ओव्हर नंबर 2 हाताळत असताना गोलंदाज पंकज म्हात्रे. यावेळेस मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न. खूप चांगला बॉल येण्याच्या अगोदर मात्र रितेश याने बॅट मात्र फिरवली, परंतु येथे निर्धाव चेंडू. ओव्हर नंबर 2 प्रगतीपथावर असताना खूप चांगली गोलंदाजी इथून पंकज म्हात्रे करत असताना कर्णधाराने विश्वास दाखवला आणि त्या विश्वासावरती मात्र खरा उतरताना दिसतोय पंकज म्हात्रे. 2 बॉल आतापर्यंत टाकले, त्यावरती पहिल्या बॉलवरती मात्र विकेट प्राप्त केले, तदनंतर डॉट बॉल. यावेळेस मोठा फटका रितेशने बॉलला उडवलाय. स्वप्नील पाटील झेलच्या खाली. सुरेख झेल. झटका क्रमांक 4. फलंदाज रितेश आला आणि रितेश सरळ मैदानाच्या बाहेर गेला. झटका क्रमांक 4. फलंदाज बाद. झेल पकडलाय स्वप्नील पाटील याने. हा गॉगलचा कमाल आहे ज्याने झेल पकडला. राहुल पाटील आला आता इनॅट नंबर 6 मध्ये बॅटिंग करण्यासाठी आणि तू चल में आया अशी परिस्थिती मात्र सध्याच्या घडीला बिकट आहे टीम तलवली या संघाचे. 4 झटके, 4 धावांवरती 4 गडी बाद. काय भन्नाट सुरेख लाजवाब गोलंदाजी करत असताना ओव्हर नंबर 2 हाताळत असताना यावेळेस मोठा फटका विकी पाटीलच्या सरळ हातामध्ये. झटका क्रमांक 5. काय लाजवाब गोलंदाजी राहिले. 3 विकेट मात्र आतापर्यंत घेतलेत गोलंदाज पंकज म्हात्रे याने. काय सटीक आणि लेंथ वरती गोलंदाजी करत असताना सरळ मात्र विकी पाटीलच्या सरळ गोदामध्ये जाऊन मात्र बॉल विसवला. सुरेख झेल. झटका क्रमांक 5. फलंदाज माघार. अरे घरच्या मैदानावरती खेळत असताना आज मात्र मन जिंकले मी म्हणेन संपूर्ण प्लेयर्स लोकांचा आणि प्रेक्षक लोकांचं देखील. काय लाजवाब बॅटिंग केली विकी पाटीलने, तदनंतर समीरने देखील आणि तदनंतर एक षटकार देखील लावला स्वप्नील पाटील याने. 45 धावांपर्यंत पोहोचला संघ. तदनंतर गोलंदाजी करत असताना काय लाजवाब गोलंदाजी केली स्वप्नील पाटील आणि तदनंतर आता पंकज म्हात्रे व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या 6 या आकड्यावरती आहे. ओव्हर नंबर 2 प्रगतीपथावर असताना शेवटचा बॉल मात्र शिल्लक आहे. 3 विकेट्स मात्र प्राप्त केलेत पंकज म्हात्रे याने. यावेळेस फटका चांगला आले. स्क्वेअर लेगला उडवलाय आणि बॉल सरळ जाईल सीमा पार. इट्स आउट ऑफ द पार. षटकार. बऱ्याचशा वेळानंतर मात्र श्वासामध्ये श्वास घेतला असेल टीम तलवली. बऱ्याचशा वेळानंतर हा षटकार आलाय. अवघ्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या फक्त आणि फक्त 12 या आकड्यावरती. 5 गड्याच्या मोबदल्यावरती पहिला षटक हाताळत होता. 4 धावा देऊन मात्र 2 विकेट्स मात्र प्राप्त केली स्वप्नील पाटील. तदनंतर दुसरा षटक मात्र हाताळत होता. 3 विकेट देऊन मात्र स्वप्नील पाटीलने धावा खर्च केल्या तब्बल, माफ करा, पंकज म्हात्रे याने तब्बल धावा खर्च केल्या. 8 धावा आणि 3 विकेट्स मात्र पंकज म्हात्रे याने प्राप्त केल्या. खूप चांगली गोलंदाजी, पण अखेरच्या बॉलवरती मात्र षटकार ठोकला फलंदाजाने.
ओव्हर नंबर 3 टाकताना श्रीनिवास आलाय. सुमित आहे बॅट्समन. श्रीनिवास यावेळेस खूप चांगला बॉल ऑप्शनच्या अगदी आतमध्ये ठेवलेला हा बॉल. निर्धाव चेंडू होते सांगता येणारे आता 11 बॉल आणि तलवली या संघाला जिंकण्यासाठी धावांची अजूनही गरज आहे. टार्गेट पासून फार लांब चाललेला आहे टीम तलवली हा संघ. यावेळेस स्ट्रोक चांगला होता परंतु थोडीशी फंबलिंग मी तिथं म्हणेन आणि बॉल सरळ चाललाय. मला वाटतं तिथे अडवलाय बॉलला बॉबी याने. त्या अगोदर मात्र धावा कंप्लीट केले. तब्बल 3 धावा मात्र कंप्लीट झाल्यात. 3 धावा बरोबर टीमची धावसंख्या 15 या आकड्यावरती. येणारे 10 बॉल आणि 31 धावांची गरज. 10 चेंडू 31 धावांची गरज. पाहायचं मित्रांनो काय होईल. श्रीनिवास आहे ओव्हर नंबर 3 हाताळण्यासाठी. कर्णधाराने विश्वास दाखवलाय. 2 बॉल आतापर्यंत श्रीनिवास याने चांगल्या टप्प्यावरती टाकलेत. पाहायचं अजून 10 बॉल आणि तलवली या संघाला जिंकण्यासाठी 31 धावांची गरज. 10-31. यावेळेस मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न. खूप चांगला बॉल पिचिंग झाल्यानंतर विकेट किपरचा वेध घेतला. पुरे गोलंदाजी सटीक लाईनवरती गोलंदाजी टाकलाय. आता तिन्ही जे चेंडू आहे ते चांगल्या टप्प्यावरती टाकले श्रीनिवास याने. 9 चेंडू आणि 31 धावांची गरज. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेस फटका चांगला आहे. विकी पाटीलचा प्रयत्न चांगला होता परंतु बॉल मात्र तिथे थांबलाय. हात कुठेतरी लागला आणि त्या अगोदर मात्र 2 धावा मात्र धावून कंप्लीट केल्या. सुरेख फिल्डिंग मी म्हणेन तिथं विकी पाटील याने केले. जर हात लागला नसता तर नक्कीच चौकार गेला असता. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे बॉबी. खूप वाईट आहे तो म्हणून तो चौकार गेला असता. सुरेख क्षेत्ररक्षक विकी पाटील ऍक्टिव्ह नेहमीच असतो मॅच मध्ये. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न परंतु क्षेत्ररक्षक आहे एक्स्ट्रा कव्हरला. बॉबी पाटील बॉल पर्यंत येईल पकडेल परंतु लेट थ्रो आलाय आणि त्या अगोदर मात्र धावून धावा कंप्लीट केलाय. टीमची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते 19 आकड्यावर. या ओव्हरच्या मला वाटते 1 बॉल शेवटचा बॉल शिल्लक. येणारे 7 बॉल 19 धावा. आता येणारे 7 बॉल आणि 27 धावांची गरज. 27 धावांची गरज. बॉल शिल्लक आहे 7. बॉल तयार श्रीनिवास. यावेळेस पुन्हा एकदा खूप चांगला माफ करा खूप चांगला बॉल एक्स्ट्रा कव्हरला मारायचा होता. बॅकफुटवरती गेलता परंतु बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही. अशा रीतीने मित्रांनो षटक क्रमांक 3 इथून समाप्त होते आणि 3 षटकाच्या अखेरीस 46 धावांचा पाठलाग करत असताना तलवली हा संघ पोचलाय 3 ओव्हरच्या नंतर 19 या आकड्यावर. 5 गड्याच्या मोबदल्यावरती आता 6 बॉल आणि तलवली या संघाला जिंकण्यासाठी 27 धावांची गरज. सिक्स बॉल अँड विन टू 27 रन्स. 6 चेंडू 27 धावांची गरज. ओव्हर नंबर 4 हाताळण्यासाठी आलाय संकेत पाटील. व्हायचा आहे 6 बॉल शिल्लक आहे. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहू शकाल फलंदाज संकेत पाटील यांना एक सुवर्ण संधी आहे. जर हॅट्रिक संकेत पाटील जर घेतोय तर संकेत पाटील जर हॅट्रिक घेते तर निलेश दादा यांच्याकडून 2000 रुपये, तदनंतर प्रतीक पाटील यांच्याकडून 1000 आणि तदनंतर सूरज सोनकर यांच्याकडून 1000 म्हणजे की हॅट्रिक साठी तब्बल 4000 रुपये देण्यात येईल संकेत पाटील यांना.
हॅट्रिक साठी जर हॅट्रिक मिळवली संकेत पाटील याने तर तब्बल 4000 रुपयाचा रोख कॅश प्राइज दिला जाईल. 6 बॉल आणि 27 संकेत पाटील पहिल्याच बॉलवरती, परंतु बॉल गेलाय घोषंकी क्षेत्रामध्ये. 1 से ज्यादा कुछ भी नाही. येणारे 5 बॉल आणि 26 धावांची गरज. इथून एका 2-3 मोठे जर फटके आले तर मॅच मध्ये येईल मित्रांनो, कारण की क्रिकेट आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ द चान्स. 5 बॉल 26. यावेळेस पुढे सरसावून मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न ऑन साइडला. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. विजय बॉलला पकडला, फेकला. आता 5 बॉल, माफ करा 4 बॉल आणि 25 धावांची गरज. यावेळेस मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न, परंतु बॉल गेलाय ऑप्शनच्या बाहेर. व्हाईट बॉल. आता समीकरण बदलताना दिसेल. येणारे 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये 4 षटकार लगावे लागतील. 24 पाहिजे. यावेळेस पहिला मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न होता, परंतु बॉल गॅप मध्ये आहे आणि आलाय चौकार. 4 धावा बरोबर टीमची धावसंख्या 26. 26 धावावरती जाऊन पोहोचलाय. आता 3 बॉल आणि जिंकण्यासाठी 20 धावांची मला वाटते गरज आहे. यावेळेस मोठा फटका स्क्वेअर लेगला उडवलाय. बॉल चाललाय थेट. इट्स आउट ऑफ द पार. षटकार. चौकारानंतर षटकार आलाय. मी मगाशीच म्हटलं होतं मित्रांनो, क्रिकेट इज द गेम ऑफ द चान्स. क्रिकेटमध्ये कधीही काय होऊ शकतं. सरड्याप्रमाणे रंग बदलणारा मित्र जर कोणी खेळ असेल तर त्याचं नाव आहे क्रिकेट. 32 धावा आणि आता 2 बॉल 14 धावांची गरज. यावेळेस फुल टॉस बॉल, परंतु स्क्वेअर लेगला कुठलाही प्रोटेक्शन आहे. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव कंप्लीट. फलंदाजाने आपलं घर सोडलंय आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट. आता 1 बॉल आणि 12 धावांची गरज. चमत्कार पाहिजे इथून तलवली या संघाला. 1-12. यावेळेस अवघ्या धीम्या गतीने टाकलेला बॉल होता. व्हाईट बॉल गेलाय. टीमची धावसंख्या 35. 1 बॉल आणि 11 धावांची गरज. यावेळेस शेवटच्या बॉलवरती विजय बॉलच्या खाली आणि सुरेख झेल. तब्बल 400 रुपये लागू झालेत. लिब्रिझोल यांच्याकडून 400 रुपये लागू झालेत आणि हा सामना मात्र जिंकला टीम तुर्बे अ या संघाने. वेल प्ले टीम तुर्बे अ विजय प्राप्त केला आणि आज मात्र प्रेक्षकांची देखील मन जिंकली. खास करून विकी पाटील, तदनंतर समीर याने आणि स्वप्नील दादा पाटील गोलंदाजी करत असताना स्वप्नील पाटील याने खूप चांगली गोलंदाजी केली. तदनंतर पंकज म्हात्रे याने देखील खूप चांगली गोलंदाजी केली आणि अशा रीतीने मात्र अवघ्या 35 धावांवरती मात्र थांबवला आणि 10 धावाने मात्र तुर्बे हा संघ विजय प्राप्त केला. वेल प्लेड टीम तुर्बे अँड हार्ड लक टीम तलवली. या स्पर्धेमध्ये तुम्ही सहभाग घेतल्याबद्दल आणि पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच स्वप्नील पाटील लगेचच यायचं.